लास्ट व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पिरियडिक लॉ डिस्कस केला आणि त्यानंतर त्या बेसिसवरती मॉडर्न पिरियडिक टेबल कसा फॉर्म झालेला आहे ते आपण डिस्कस केलेलं. या टेबलमध्ये एलिमेंटची अरेंजमेंट कशी केली असते अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. याच्या आधीच्या जेवढ्या थेरीज होत्या किंवा जेवढे लॉज होते त्यामध्ये आपण काय बघितलं, एलिमेंटची अरेंजमेंट ही ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती केली होती. म्हणजेच काय, ॲटॉमिक मास हा क्रायटेरिया कन्सिडर केला जात होता. बट त्यानंतर असं समजलं, असं लक्षात आलं की ॲटॉमिक मास नव्हे तर ॲटॉमिक नंबर हा क्रायटेरिया आपण कन्सिडर केला पाहिजे. का? कारण एलिमेंटच्या प्रॉपर्टी किंवा एलिमेंटची मोर फंडामेंटल प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नव्हे. त्यामुळे या टेबलमध्ये अरेंजमेंट ही ॲटॉमिक नंबरच्या अकॉर्डिंग केलेली आहे. आपण याचा स्ट्रक्चर बघितला, यामध्ये आपण बघितलं की पिरियड्स काय असतात, ग्रुप्स काय असतात, त्यानंतर ब्लॉक्स काय असतात, अल्कली मेटल, अल्कलाईन अर्थ मेटल, हॅलोजन काय असतात, नोबल गॅसेस काय असतात, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा जो टेबल आहे याला आपण काय बोलत आहोत, पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल आहे म्हणजे इथे काहीतरी पिरियडिक पॅटर्न आपल्याला दिसणार आहे. पिरियडिक म्हणजे काय, एका पर्टिक्युलर टाइम इंटरव्हल नंतर किंवा फिक्स इंटरव्हल नंतर रिपिटेशन, त्याला आपण बोलतो पिरियडिसिटी किंवा पिरियडिक पॅटर्न. मग ह्या टेबलमध्ये पिरियडिक, आपण याला पिरियडिक टेबल बोलत आहोत. मग यामध्ये पिरियडिक पॅटर्न काय आहे किंवा पिरियडिक ट्रेंड काय आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. बट त्याआधी आपल्याला एक छोटासा टॉपिक डिस्कस करायचा आहे की ज्यामध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन, ग्रुप आणि पिरियड याचं काय रिलेशन असं, किंवा एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन ग्रुपच्या अकॉर्डिंग कसं चेंज होतं किंवा पिरियडच्या अकॉर्डिंग कसं चेंज होतं. ठीक आहे. सो नेक्स्ट टॉपिक, मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन. इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशनचा अर्थ काय असतो, एखाद्या एलिमेंटच्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे शेलमध्ये किंवा सबशेलमध्ये, त्याला आपण बोलतो इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन. फॉर एक्झाम्पल, सोडियम मेटल मी कन्सिडर केला Na. आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये याचं इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन कसं लिहितो, 281. याचा अर्थ काय, 281 हा नंबर काय इंडिकेट करतो की वेगवेगळ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन कसे पोझिशन केलेले आहे किंवा कसे अरेंज केलेले आहे. आपण असं दाखवू शकतो, जर हा न्यूक्लियस आहे, पहिली शेल, या पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, नेक्स्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे आणि त्याच्या नेक्स्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. सो या इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन आपल्याला समजते की इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट कशी केलेली आहे डिफरंट शेल्समध्ये. इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशनचा किंवा एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशनचा यामध्ये काय रोल असतो, तर यामध्ये आपण असं बोलू शकतो की कोणता एलिमेंट कोणत्या पोझिशनला आहे. फॉर एक्झाम्पल, कार्बन इथे ठेवलेला आहे, त्यानंतर मॅग्नेशियम इथे ठेवलेला आहे. कोणता एलिमेंट कोणत्या पोझिशनला, किंवा आपण असं बोलू शकतो कोणता एलिमेंट कोणत्या पिरियडमध्ये किंवा कोणत्या कॉलममध्ये आहे, कोणत्या पिरियडमध्ये किंवा कोणत्या कॉलममध्ये आहे हे डिपेंड करतं त्या एलिमेंटच्या किंवा त्या ॲटमच्या इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशनवरती. इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन डिसाईड करतं की कोणत्या पोझिशनला कोणता एलिमेंट असणार आहे. आता काय इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशनवर डिपेंड करत असेल, कारण आपण हे जे एलिमेंट आपण बघितलं, एलिमेंट्स हे त्याच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेले आहे. ॲटॉमिक नंबर जो आपण झेडने दाखवतो, ॲटॉमिक नंबर म्हणजे आपण काय बोलतो, नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसमध्ये असणारा नंबर ऑफ प्रोटॉन. न्यूट्रल जर ॲटम असेल त्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ही नेहमी सारखे असतात. त्यामुळे जर आपण एलिमेंटला झेडच्या अकॉर्डिंग म्हणजे ॲटॉमिक नंबरच्या अकॉर्डिंग अरेंज करत आहोत, याचाच अर्थ काय, या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा सुद्धा काहीतरी रोल असणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा रोल असणार आहे. यालाच आपण असं बोलू शकतो इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशनच्या अकॉर्डिंग हे एलिमेंट अरेंज केलेले असतात. किंवा आपण असं बोलू इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन डिसाईड करतो एलिमेंटची पोझिशन कोणत्या पिरियडमध्ये तो एलिमेंट असणार किंवा कोणत्या ग्रुपमध्ये तो एलिमेंट असणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. सो बघा, इथे दाखवलेलं लिथियम याचं इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन 2-1 आहे, नायट्रोजन 2-5, ऑक्सिजन 2-6, सल्फर 2-8-6. हे काय आहे, दिस इज इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन. ओके. आता आपण बघणार आहोत की ग्रुपच्या अलॉंग इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन मध्ये आपल्याला काही पॅटर्न दिसतोय का, किंवा एका ग्रुप किंवा एका पिरियडमध्ये एका ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन बद्दल आपण काय बोलू शकतो. ठीक आहे, समजते. सो मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशन विदिन अ पिरियड, नेबरिंग एलिमेंट्स डिफर स्लाइटली अँड डिस्टंट एलिमेंट डिफर वाइडली इन देअर प्रॉपर्टीज. जर आपण एक पिरियड कन्सिडर केला, पिरियड म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लाईन किंवा रो. सपोज जर मी हा पिरियड कन्सिडर केला, या पिरियडमध्ये हे जे सगळे एलिमेंट्स आपल्याला दिसत आहे ना, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन वगैरे, तर यामध्ये जे जवळचे 2 एलिमेंट असणार आहे, फॉर एक्झाम्पल सोडियम आणि मॅग्नेशियम. ठीक आहे, यांच्या प्रॉपर्टीज ह्या बऱ्यापैकी सिमिलर असतात, जास्त त्यामध्ये स्लाइट डिफरन्स असतो. आणि त्याच्या उलट जर आपण डिस्टंट एलिमेंट कन्सिडर केले, फॉर एक्झाम्पल सोडियम घेतला आणि क्लोरीन घेतला, डिस्टंट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे. या केसमध्ये ह्या ज्या प्रॉपर्टीज असणार एलिमेंटच्या प्रॉपर्टी, ह्या प्रॉपर्टीज वाईडली डिफर होणार आहे. आपल्याला माहिती की सोडियम काय आहे, सोडियम मेटल आहे, क्लोरीन काय आहे, नॉन मेटल आहे. ऑब्व्हियसली प्रॉपर्टीज वाईडली डिफर होणार आहे. सो यावरून आपण असं बोलू शकतो विदिन अ पिरियड जर आपण एका पिरियडमध्ये असणाऱ्या एलिमेंटचा विचार केला, नेबरिंग एलिमेंट्स डिफर स्लाइटली, जे जवळचे एलिमेंट असतात त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये स्लाइट डिफरन्स असतो, आणि डिस्टंट एलिमेंट डिफर वाईडली. आणि डिस्टंट एलिमेंट असं फॉर एक्झाम्पल NaCl, याच्या प्रॉपर्टीजमध्ये खूप जास्त डिफरन्स असणार आहे.
विदिन अ ग्रुप जर आपण ग्रुपच्या अलॉंग विचार केला म्हणजे असा, ठीक आहे. विदिन अ ग्रुप एलिमेंट शो सिमिलर प्रॉपर्टीज अँड ग्रेडेशन. आपण बघितलेलं की एका ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट असतात त्याच्या प्रॉपर्टीज ह्या बऱ्यापैकी सारख्या असतात किंवा त्यामध्ये काहीतरी पॅटर्न असतो, आयदर त्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असतात किंवा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये असतात किंवा आपण असं बोलू शकतो काहीतरी ग्रेडेशन आपल्याला त्यामध्ये दिसतो. सो जनरली विदिन अ ग्रुप जे एलिमेंट असतात ते सिमिलर प्रॉपर्टी किंवा ग्रेडेशन दाखवतात. जर आपण ग्रुप 1चा विचार केला की ग्रुप 1 मध्ये असणारे एलिमेंट मी सोडियम आणि पोटॅशियम कन्सिडर केले, तर आपण केमिकल रिॲक्शन्स या चॅप्टरमध्ये बघितलं की हे दोघंही हायली रिॲक्टिव्ह असतात किंवा ते वॉटर आणि एअर सोबत खूप विग्रसली रिॲक्ट होतात. म्हणजेच काय आपण असं बोलू शकतो एका ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट असतात याच्या केमिकल प्रॉपर्टीज या सिमिलर असतात किंवा एका ग्रेडेशनमध्ये एका पॅटर्नमध्ये त्या असतात. आता आपल्याला बघायचं आहे की जर आपण ग्रुपच्या अलॉंग एलिमेंट कन्सिडर केले तर त्याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये आपल्याला काय पॅटर्न दिसतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं आपण काय कन्क्लुजन काढू शकतो. कन्क्लुजन असं आहे की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन डिसाईड करतं की कोणता एलिमेंट कोणत्या ग्रुपमध्ये असणार आहे किंवा कोणत्या पिरियडमध्ये असणार आहे. आणि यामध्ये आपण बघितलं जर आपण पिरियडच्या अलॉंग गेलो, जे जवळचे एलिमेंट असतात त्याच्या प्रॉपर्टीज स्लाइटली डिफर होतात, दूर असणारे जे एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये डिफरन्स हा जास्त असतो. आणि एका ग्रुपच्या अलॉंग जर आपण बघितलं जे एलिमेंट असतात त्याच्या प्रॉपर्टीज या सिमिलर असतात किंवा एका पॅटर्नमध्ये किंवा आपण बोलू शकतो की प्रॉपर्टीजमध्ये ग्रेडेशन होतं. ओके, सो ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर आपण ग्रुपचा विचार केला आणि त्या ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघितलं. ग्रुप म्हणजे काय, व्हर्टिकल कॉलम. ठीक आहे, मग यामधला लेट से मी हा ग्रुप कन्सिडर केला, ग्रुप नंबर 13 किंवा मी कन्सिडर करत आहे ग्रुप नंबर 2. जर मी याचा विचार केला, आता हा जो इथे पिक्चर दाखवलेला आहे यामध्ये आपण फक्त ग्रुप 1 ग्रुप 2 आणि ग्रुप 13 टू ग्रुप 18 कन्सिडर केलेला आहे. मेन एलिमेंट याला बोलतात. ठीक आहे, मेन ग्रुप एलिमेंट बोलतात. तर आपण तेच एलिमेंट्स किंवा तेच ग्रुप इथे घेतलेले आहे. सो जर आपण ग्रुपच्या अलॉंगचे एलिमेंट कन्सिडर केले तर तुमच्या लक्षात येईल की एका ग्रुपमध्ये जे एलिमेंट असतात त्या प्रत्येक ठिकाणी बघा, इथे जसं बेरिलियम आहे इथे इलेक्ट्रॉन किती आहे 2, मॅग्नेशियम 2, कॅल्शियम 2. या ठिकाणी प्रत्येक एलिमेंटच्या व्हॅलन्स शेलमध्ये असणारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे सारखे आहे. इथे सुद्धा बघा 3, इथे सुद्धा 3, 4, 4. व्हॅलन्स शेल म्हणजे काय, आपण असं बोलू शकतो की जे आउटर मोस्ट शेल असते या आउटर मोस्ट शेलमध्ये जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ते ग्रुपच्या अलॉंग असणाऱ्या एलिमेंटमध्ये सारखे आहे. नायट्रोजन, त्यानंतर फॉस्फरस इथे किती आहे 5 आहे, इथे 5 आहे, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इथे दोन्ही ठिकाणी किती आहे 5. सो एलिमेंट्स इन द सेम ग्रुप हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. एका ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा नंबर सुद्धा सारखा असतो. फॉर एक्झाम्पल ग्रुप 1 ज्याला आपण बोलतो अल्कली मेटल, ग्रुप 1 मध्ये जर बघितलं आपण बघा इथे किती 1 1 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे 1. ग्रुप 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फॉर एक्झाम्पल सोडियम अँड पोटॅशियम. ग्रुप 2 अल्कलाइन अर्थ मेटल, यामध्ये 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. त्यानंतर ग्रुप 17 फॉर एक्झाम्पल हॅलोजन, यामध्ये किती इलेक्ट्रॉन, यामध्ये आउटर मोस्ट शेलमध्ये किती दिसत आहे 7 and 7. सो थोडक्यात काय, एका ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे नेहमी सारखे असतात. तर आपण असं बोलू शकतो की सो आउटर मोस्ट शेल कन्फिगरेशन डिटरमाइन द ग्रुप ऑफ एलिमेंट. म्हणजे एलिमेंट कोणत्या ग्रुपला बिलॉंग करणार हे डिसाईड होतं आउटर मोस्ट शेल, किंवा आपण बोलू शकतो आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे किंवा त्या एलिमेंटचे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे त्यानुसार ते डिसाईड होतं. नंबर ऑफ शेल इन्क्रीजेस ॲज वी मूव्ह डाऊन द ग्रुप. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं एक पॅटर्न काय दिसतं, पहिला हा जो पिरियड आहे पिरियड नंबर 2, इथे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2 1 2 2 2 3 2 4 2 5. खालच्या लाईनमध्ये बघितलं 2 8 1 2 8 2. त्यानंतर नेक्स्ट पिरियडमध्ये बघितलं 2 8 8 1. यामध्ये तुम्हाला काय पॅटर्न दिसत आहे, फॉर एक्झाम्पल लिथियम मध्ये शेल 1 आणि शेल 2 होता, म्हणजे इथे 2 इलेक्ट्रॉन होते, इथे 1 इलेक्ट्रॉन होता. खाली आलो सोडियम मध्ये 2 8 1. त्याच्या खाली आलो पोटॅशियम 2 8 8 1. सो इथे काय दिसत आहे, या ठिकाणी 2 शेल होता, इथे 3 शेल आहे, इथे 1 2 3 4 4 शेल आहे. जसं जसं आपण खाली येऊ ग्रुपमध्ये तसे नंबर ऑफ शेल सुद्धा इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, एक सिंपल ऑब्झर्वेशन आपण इथून बोलू शकतो. कळलं? सो आपण या कन्क्लुजन काय आहे, ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये काय पॅटर्न आपल्याला दिसत आहे की आउटर मोस्ट शेल जी असते, आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे किंवा आउटर मोस्ट शेल कन्फिगरेशन डिसाईड करतं की कोणत्या ग्रुपमध्ये कोणता एलिमेंट असणार आहे. जसं जसं आपण ग्रुपमध्ये खाली येतो तसे नंबर ऑफ शेल इन्क्रीज होतात. ठीक आहे, दॅट्स इट. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की पिरियडच्या अलॉंग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये आपल्याला काय पॅटर्न मिळतो. अगदी ऑब्विस आहे, इथे तुम्ही बघू शकता पिरियडच्या अलॉंग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. म्हणजे आपण असं बोलू शकतो की यामध्ये आपण हे जे एलिमेंट्स आहे ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेले आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत आहे, बरोबर. 1 2 3 4 एक एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत आहे. बट
पिरियडच्या अलॉंग नंबर ऑफ शेल्स सारख्याच राहत आहे. इथे 2 शेल आहे, इथे 2 शेल आहे, इथे 2 शेल आहे. जर मी नेक्स्ट पिरियड कन्सिडर केलं इथे 3 शेल आहे, इथे 3 शेल आहे. म्हणजेच काय नंबर ऑफ शेल केव्हा इन्क्रीज होत आहे, नेक्स्ट पिरियडमध्येच नंबर ऑफ शेल इन्क्रीज होणार आहे. एका पिरियडच्या अलॉंग नंबर ऑफ शेल्स हे नेहमी सारखे असणार आहे. जेव्हा नेक्स्ट पिरियडमध्ये आपण एंटर करू त्यावेळेस नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज होणार आहे. सो विदिन अ पिरियड जर आपण पिरियडचा अलॉंग विचार केला तर ऑल एलिमेंट्स हॅव सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. All elements have same number of electron shell. Moving left to right, the atomic number increases by 1 and hence valence electron increases by 1. तेच आपण आता बोललेलो. सेकंड पिरियड मध्ये जे एलिमेंट्स आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता 2 शेल आहे प्रत्येक ठिकाणी. थर्ड पिरियड 3 शेल आहे, 1 2 3 1 2 3. फर्स्ट 2 शेल आपण शेल्स कशा बोलतो KLMN, राईट. सो पहिल्या 2 शेल म्हणजे KL, 3 शेल म्हणजे काय KLM, 4 शेल म्हणजे काय KLMN. ओके. सो इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सेम शेल अलॉंग द पिरियड. आपण एका पिरियडच्या अलॉंग असणाऱ्या ज्या एलिमेंटचा विचार केला यामध्ये नंबर ऑफ शेल इन्क्रीज होत नाहीये. म्हणजे जे न्यू इलेक्ट्रॉन ऍड होणार आहे ते कुठे ऍड होणार आहे, सेम शेलच्या अलॉंग ते ऍड होणार आहे. कसं, बोरॉन अँड जर आपण बोरॉन आहे कार्बनचा विचार केला, बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2 3, 2 इलेक्ट्रॉन 1 2 3 इलेक्ट्रॉन. ओके. आता ज्यावेळेस आपण कार्बन बघू, कार्बन मध्ये 1 इलेक्ट्रॉन ऍड होत आहे कारण कन्फिगरेशन काय आहे 2 4, 1 2 3. आता हा जो नवीन इलेक्ट्रॉन ऍड झालेला आहे हा सेम शेल मध्येच ऍड झालेला, असं नाही की एक नवीन शेल ऍड झाली त्यामध्ये तो इलेक्ट्रॉन ऍड झालेला आहे. सो इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सेम शेल अलॉंग द पिरियड. न्यू शेल बिगिन्स ॲट द स्टार्ट ऑफ नेक्स्ट पिरियड. नवीन शेल कुठे ऍड होत आहे, नेक्स्ट पिरियडच्या स्टार्टला ऍड होत आहे. ठीक आहे, क्लिअर आहे, अगदी सिंपल होतं. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. बघायचं पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला काय पिरियॉडिक ट्रेंड मिळतं आणि त्यासाठी आपण काही प्रॉपर्टीज किंवा काही कॅरेक्टरिस्टिक किंवा काही पॅरामीटरचा विचार करणार आहोत. ज्यामध्ये फर्स्ट आहे व्हॅलन्सी, सेकंड आहे ॲटॉमिक रेडियस आणि थर्ड आहे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. याचा अर्थ काय, आपण इथे काय बघणार आहोत की जर मी टेबल कन्सिडर केला, टेबलमध्ये मला व्हॅलन्सीचा काय पिरियॉडिक पॅटर्न मिळत आहे किंवा ॲटॉमिक रेडियसचा मला काय पॅटर्न इथे मिळत आहे. या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार केला जातो. फॉर एक्झाम्पल आयोनायझेशन एनर्जी काय आहे किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी काय, बट ते आपण इथे कन्सिडर नाही करणार. आपला फोकस फक्त 3 गोष्टींवर आहे. व्हॅलन्सीचं पॅटर्न कसं आहे किंवा ॲटॉमिक रेडियसचा पिरियॉडिक ट्रेंड आपल्याला कसा मिळतो, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा पिरियॉडिक ट्रेंड आपल्याला कसा मिळतो. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत विथ व्हॅलन्सी. फर्स्ट आहे व्हॅलन्सी. आपल्याला बघायचं आहे की पिरियॉडिक टेबलमध्ये व्हॅलन्सी कशी चेंज होते किंवा त्याबद्दल आपल्याला आपण त्याबद्दल काय बोलू शकतो. व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन या 2 टर्म मध्ये असणारा फरक आपल्याला माहिती आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, एखाद्या ॲटमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण बोलतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि व्हॅलन्सी म्हणजे काय, त्या एलिमेंटला स्टॅबिलिटी अचीव्ह करण्यासाठी किंवा डुप्लेट कम्प्लीट करण्यासाठी किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन करावे लागणार आहे, लूज करावे लागणार आहे किंवा शेअर करावे लागणार आहे, त्या नंबरला आपण बोलतो व्हॅलन्सी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर मी सोडियमचा विचार केला, सोडियम Na, याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं, Na इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 281. सो याबद्दल मी काय बोलू शकते, याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा नंबर आहे 1. याची व्हॅलन्सी किती आहे, याला स्टॅबिलिटी पाहिजे आहे. आउटर मोस्ट शेल मध्ये त्याला किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. त्यामुळे याच्याकडे इझिएस्ट वे काय असणार आहे, 7 इलेक्ट्रॉन घेणं पॉसिबल असणार आहे की 1 इलेक्ट्रॉन त्याला लूज करणं इझी जाणार आहे. ऑफकोर्स 1 इलेक्ट्रॉन लूज करणं इझी जाणार आहे आणि त्यामुळे तो काय करेल, हा जो इलेक्ट्रॉन आहे हा लूज करेल. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्यांनी लूज केलेले किती आहे 1. सो ॲज टू अचीव्ह स्टॅबिलिटी म्हणून हा 1 नंबर काय असणार, त्याची व्हॅलन्सी असणार आहे. या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी हे दोन्ही नंबर सारखेच आहे. जर मी ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2 6, आउटर मोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहे. याचा अर्थ काय, याचे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे 6. त्याला स्टॅबिलिटी पाहिजे, मग तो काय करेल, त्याला आउटर मोस्ट शेल मध्ये तो 8 आणण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तो काय करेल, 2 इलेक्ट्रॉन गेन करेल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन की जे गेन केले जातात, लूज केले जातात किंवा शेअर केले जातात टू अचीव्ह स्टॅबिलिटी, त्याला आपण बोलतो व्हॅलन्सी. म्हणजे ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आली 2. क्लिअर आहे व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये असणारा डिफरन्स. सो व्हॅलन्सी इज हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स अँड ॲटम लूजेस गेन्स ऑफ शेअर्स टू बिकम स्टेबल. स्टेबल व्हायचं आहे म्हणजेच काय, ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सोडियम इट लूजेस 1 इलेक्ट्रॉन हेन्स इट्स व्हॅलन्सी इज 1. ऑक्सिजन इट गेन्स 2 इलेक्ट्रॉन हेन्स इट्स व्हॅलन्सी इज 2. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ अन ॲटम दे डिसाइड हाऊ अन एलिमेंट विल रिॲक्ट केमिकली. आणि या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरती डिपेंड करतं की त्या ॲटमची केमिकल रिॲक्शन कशी होणार आहे किंवा तो केमिकली कसा रिॲक्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल सोडियम 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतं आणि ऑक्सिजनला 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. ओके. आता आपण जर
पिरियडिक टेबल बघितलं, यामध्ये आपण मेन ग्रुप एलिमेंट्सच कन्सिडर करत आहोत. मेन ग्रुप एलिमेंट म्हणजे काय, ग्रुप 1, ग्रुप 2, ठीक आहे, आणि त्यानंतर ग्रुप 13 to 18, ग्रुप 1 to 13 to 18 हे जे ग्रुप्स असतात याला आपण काय म्हणतो, मेन ग्रुप एलिमेंट. जर आपण मेन ग्रुप एलिमेंट कन्सिडर केले, आपल्याला बघायचं आहे की बॅलन्सेस आपल्याला काय पॅटर्न मिळतो, आणि ते बघण्यासाठी आपण अलॉंग पिरियड सुद्धा कसा पॅटर्न आहे किंवा कसा ट्रेंड आहे आणि अलॉंग ग्रुप कसा ट्रेंड आहे ह्या दोन्ही गोष्टी चेक करणार आहोत. ठीक आहे. सो फर्स्ट अक्रॉस अ पिरियड, जर आपण पिरियडच्या अलॉंग गेलो, एक आपण कोणता एक पिरियड जर कन्सिडर केला, लेट्स से जर मी हा पिरियड कन्सिडर केला, तर ह्या पिरियडमध्ये बॅलन्सेसचा काय पॅटर्न मला दिसत आहे ते आपल्याला बघायचं आहे. अक्रॉस अ पिरियड व्हॅलन्सी increases from 1 to 4 and then decreases back to 0 for noble gases. जसं जसं आपण लेफ्ट टू राईट मूव्ह होणार आहोत तशी तशी व्हॅलन्सी इन्क्रीज होणार आहे आधी, आणि त्यानंतर अगेन ते डिक्रीज होऊन एंडला जाऊन ते झिरोला येऊन पोहोचणार आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल या पिरियडच्या अलॉंग बघा, सोडियम आहे Na281 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ठीक आहे. आपल्याला कशावर फोकस करायचा आहे, व्हॅलन्सीवरती. त्यानंतर मॅग्नेशियम 282 ही सम मॅच झाली पाहिजे. 2 + 8 + 1 11 हा नंबर इथे मॅच होतोय. 2 + 8 + 2 12 हा नंबर इथे मॅच होत आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम 283. आता या ठिकाणी जर बघितलं आपण यांची जर मी व्हॅलन्सी फाइंड करण्याचा प्रयत्न केला, व्हॅलन्सी म्हणजे काय, त्यांना स्टॅबिलिटी पाहिजे आहे आणि त्यासाठी ती किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लूज करणार आहे, गेन करणार किंवा शेअर करणार आहे. या ठिकाणी बघा स्टॅबिलिटी पाहिजे, किती इलेक्ट्रॉन तर लूज करेल, 1 इलेक्ट्रॉन लूज करणार, तर 28 म्हणजेच काय स्टॅबिलिटी इथे मिळणार किंवा ऑक्टेट इथे कंप्लीट होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट 2 इलेक्ट्रॉन तो लूज करेल, नेक्स्ट तो 3 इलेक्ट्रॉन लूज करेल. जर मी पुढे जाऊन पुढचे जे एलिमेंट कन्सिडर केले, लेट्स से मी घेतलं फॉस्फरस अँड सल्फर. फॉस्फरस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं, 2 8 5, 2 + 8 + 5 15 हा नंबर मॅच झाला पाहिजे. त्यानंतर सल्फर 286. आता याची व्हॅलन्सी जर मी बघितली, याला सुद्धा काय पाहिजे, प्रत्येकाला स्टॅबिलिटी पाहिजे आहे. स्टॅबिलिटी पाहिजे, आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. मग हा काय करेल, इथे 3 इलेक्ट्रॉन गेन करेल, बरोबर. 3 इलेक्ट्रॉन तो काय करणार, गेन. 5 + 3 8 होणार आहे. या ठिकाणी सुद्धा हा काय करेल, 2 इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. पॅटर्न आपल्याला कसा मिळत आहे व्हॅलन्सीचा, दिस इज व्हॅलन्सी. व्हॅलन्सी 1 2 3 4 अशी इन्क्रीज झालेली आहे, आणि त्यानंतर अगेन ती डिक्रीज होताना आपल्याला दिसत आहे 3 2 1 0 या पद्धतीने. म्हणजेच काय, अलॉंग पिरियड जर आपण व्हॅलन्सीचा विचार केला तर व्हॅलन्सी फर्स्ट इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4, 1 2 3 4 होणार, आणि त्यानंतर अगेन डिक्रीजेस बॅक टू 0 फॉर नोबल गॅसेस. त्यानंतर अगेन ती 4 3 2 1 0 या पॅटर्न मध्ये येणार आहे. ठीक आहे. हे आपण व्हॅलन्सी बद्दल प्रेडिक्शन करू शकतो, आणि हे प्रत्येक पिरियडसाठी अप्लिकेबल असणार आहे. कोणत्याही पिरियडच्या अलॉंग जा त्यामध्ये असणारे जे एलिमेंट आहे त्याचा विचार करा, त्याची व्हॅलन्सी नेहमी ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला मिळणार आहे, ज्याला आपण बोलू शकतो पिरियडिक ट्रेंड. ओके. फॉर एक्झाम्पल लिथियम व्हॅलन्सी 1, ऑक्सिजन व्हॅलन्सी 2. लिथियम आहे याची व्हॅलन्सी 1 आहे, ऑक्सिजन आहे याची व्हॅलन्सी 2 आहे. इन्क्रीज झाला आणि अगेन डिक्रीज झालेला आहे. डाऊन अ ग्रुप, आता हे तर आपण पिरियडच्या अलॉंग समजून घेतलं व्हॅलन्सीचा काय पॅटर्न असतो. जर आपण ग्रुपच्या अलॉंग कन्सिडर केलं, डाऊन द ग्रुप, जर आपण एखादा ग्रुप कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल मी हा ग्रुप कन्सिडर करत आहे. ठीक आहे. डाऊन अ ग्रुप व्हॅलन्सी रिमेन्स सेम बिकॉज नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन द सेम. आपण आताच डिस्कस केलेलं की जर आपण एखादा ग्रुप कन्सिडर केला, त्या ग्रुपमध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे नेहमी सारखे असतात. फॉर एक्झाम्पल जर मी मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा विचार केला, मॅग्नेशियमचं कन्फिगरेशन आहे 282, कॅल्शियमचं आहे 2882. आउटर मोस्ट शेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सारखेच आहे. याचाच अर्थ काय, याची व्हॅलन्सी किंवा याला स्टॅबिलिटी अचीव्ह करण्यासाठी जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लूज करावं लागणार आहे, गेन करावं लागणार किंवा शेअर करावं लागणार आहे ते सारखेच आहे. म्हणून डाऊन द ग्रुप आपण बोलू शकतो व्हॅलन्सी रिमेन्स सेम. सिंपल आहे. ट्रेंड काय, आपल्याला आपण काय बघत आहोत की पिरियडिक पॅटर्न, ज्याला आपण पिरियडिक बोलत आहोत, यामध्ये पिरियडिक ट्रेंड काय आहे, त्यासाठी आपण पहिल्यांदा व्हॅलन्सीचा विचार केला. आपण बघितलं व्हॅलन्सी आपण 2 प्रकाराने चेक करत आहोत. एक तर आपण पिरियडच्या अलॉंग बघत आहोत, आणि सेकंड वेने आपण ग्रुपच्या अलॉंग व्हॅलन्सी चेक करत आहोत. आपण बघितलं जर आपण पिरियडच्या अलॉंग जर गेलो तर व्हॅलन्सी आधी इन्क्रीज होते. पिरियडच्या अलॉंग गेल्यानंतर व्हॅलन्सी आधी इन्क्रीज होते आणि त्यानंतर अगेन ती रिव्हर्स ऑर्डरमध्ये डिक्रीज होते. आणि जर आपण ग्रुपच्या अलॉंग गेलो, ग्रुपच्या अलॉंग ही जी व्हॅलन्सी आहे ही व्हॅलन्सी नेहमी सेम राहते किंवा कॉन्स्टंट राहते. असं का, कारण ग्रुपच्या अलॉंग जे एलिमेंट असतात त्याचे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा आउटरमोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याचा नंबर हा नेहमी सारखा असतो. सो कन्क्लुजन, अक्रॉस द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्सी फर्स्ट इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4, देन इट डिक्रीजेस फ्रॉम 4 back to 1, किंवा आपण असं बोलू शकतो 4 back to 0 जर आपण हा लास्ट ग्रुप जर कन्सिडर करत आहोत. डाऊन अ ग्रुप टॉप टू बॉटम व्हॅलन्सी रिमेन्स द सेम इन द ग्रुप.